शिर्डीतल्या भाजप अधिवेशनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंसह शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला। यावेळी बोलताना अमित शहांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा दगाबाज असा उल्लेख केला। यावर खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे। दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे आणि त्यावर टाळ्या वाजवणाऱ्यांमुळे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचं राऊतांनी म्हटलंय। महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी, उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया। उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था 2019 को, विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था, झूठ फरेब कर मुख्यमंत्री बने थे। वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है। उद्धव ठाकरे साहेबांना दगाबाज म्हणणं हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे। ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर तुम्ही पोट भरताय अजून, आणि हे महाराष्ट्रात येऊन बोलणं आणि त्याच्यावर टाळ्या वाजवणारे लोक तिकडे होते शिर्डीमध्ये, हा महाराष्ट्राचा अपमान। शरद पवार साहेबांनी अख्खी हयात राजकारणात, समाजकारणात, सार्वजनिक जीवनात घालवली आणि त्याबद्दल मोदींच्या सरकारने त्यांना पद्मविभूषण हा किताब दिलेला आहे। दुसऱ्या क्रमांकाचा या देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण त्यांच्या कार्याबद्दल दिला। त्यांच्यावरती महाराष्ट्रात येऊन सडक्या शब्दात वक्तव्य करणं हे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या नेत्यांना आवडलंय का, हा त्याने खुलासा करावा।